हे गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे सेकंड गुरुवार. थोडी धावपळ आमची झालीच आहे. आज किस्तूला उठवलं, गोटला सुद्धा उठवलं आणि पटापट तयारी करायला घेतलं. सकाळी सर्व धावपळ झाली होती, सर्व पटापट रेडी करायचं होतं म्हणून गोटला उठवलं. हे सर्व आवरण्यामध्येच मला खूप टाइम झाला. मम्मी किचन पूर्ण व्यवस्थित साफ करून घेते. निवेद्याचं बनवायचं आहे ना, पूर्ण पसारा पडलाय इकडे आणि हे पूर्ण साफ करायचं आहे. आता त्याआधी म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घेते, कारण की सकाळी उठल्यानंतर मी पहिले पाणी पिते, त्यानंतर कॉफी आणि नाश्ता वगैरे सर्व काही. त्यानंतर मी पूर्ण झाडू मारून घेतलं, व्यवस्थित घराला पोछा मारून घेतला, कारण की स्वच्छ दिसलं पाहिजे. आपल्याकडे देवी येणार आहे. आज आमच्याकडे साबुदाण्याचा बेत आहे, म्हणजे सगळ्यांना नाश्ता साबुदाण्याचा मिळणार आहे. साबुदाण्याचा नाश्ता घेऊन जतीनकडे गेली. काय खातोय जतीन? TV मध्ये बिझी आहे. सो गोट आता आंघोळ करून आली आहे आणि ती तयारी करणार आहे फर्स्ट, कारण की साडी ती पहिली नेसवते. सो तिने ही तयारी केली आहे, व्यवस्थित करते, कारण की ती लहानपणापासून करते ना, म्हणून प्रॉब्लेम नाही. तिने व्यवस्थित साडी वगैरे नेसवली, कारण की ती आहे जान्हवी मेकओव्हरवाली. ज्वेलरी आम्ही जुन्याच यूज केले, म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये जे होत्या त्याच आहेत ज्वेलरी, कारण की ह्या ज्या ज्वेलरीज आहेत ना, ह्या लुक एकदम युनिक देतात, म्हणजे मराठी लुक देतात देवीला. सो म्हणून आम्ही डिसाईड केलं की हेच लावायचं म्हणून. पहिल्या गुरुवारची देवी जर तुम्ही बघितली असेल तर ते पिंक कलरची साडी नेसवली होती आणि तिचं मळवट भरलं नव्हतं. पण ह्यावेळेस मी काय विचार केला की ग्रीन कलरची साडी नेसून तिला मळवट भरवायचं, म्हणजे ती एकदम जगदंबा टाईप दिसेल. सो हे आहे आमच्या देवीचं फायनल लुक, जी ग्रीन कलरच्या साडीमध्ये दिसते आणि तिचं मळवट पण भरलंय. तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ओम महालक्ष्मी देवे नमः. दर गुरुवारी किस्टू हेल्प करायला विसरत नाही. गोट काय करते तू? हे काय काढलंय?